हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातल्या एका गावामध्ये 2 गटात वाद झाल्याची माहिती आलेली आहे आणि याच माहितीच्या आधारे जे आहेत ते पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि घटनास्थळाच्या धावीनंतर आपल्यासोबत कुरुंदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेत श्री निर्दुळे सर. नेमका सर वसमत तालुक्यातला हा कुठल्या गावातला प्रकार आहे आणि प्रकार नेमका काय घडलेला आहे? वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील हा सदरचा प्रकार आहे. पण सदरचा प्रकार असा आहे की एक भेंडेगाव येथील इसम आहे, त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली श्री जरांगे पाटील यांच्या बद्दल. त्यामुळे काही महागाव आणि इतर लोकातील जे काही लोक आहेत ते तिथं का केला याबाबत विचारण्यासाठी गेले होते. परंतु काही तिथे लोकांनी जाऊन त्यांना विचारपूस करून तिथल्या गावातील जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी आणि मराठा समाजाचे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी तिथे सर्वांना सांगून तिथले जे काही मुलं आलेले होते ते सदरचे मुलं वगैरे त्यांनी तरुण आलेले त्यांना तिथून जाण्यासाठी सांगितले जाते. सर, कुठेतरी सोशल मीडियावर चर्चा होते की त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड झाली, काही लोक जखमी आहेत. काय नेमकी याची सत्यता काय आहे सोशल मीडियाची? सोशल मीडियावर माहितीची पडताळणी केल्यानंतरच मी स्वतः घटनास्थळी हे माझ्या स्टाफसह मी गेलेलो होतो. तिथल्या लोकांना तिथं काढलेले आहे आणि असा प्रकार आमच्या समक्ष आणि तेथील प्रतिष्ठित नागरिक यांना पण आम्ही चौकशी करून केलेली आहे. असा प्रकार झालेला नाही आणि सदरबाबत पोलीस स्टेशन येथे कोणी मारहाण किंवा तोडफोड झाल्याबाबतचे अद्यापर्यंत तरी कोणी तक्रार दिलेली नाही. आणि सदरची घटना ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरण्यात येत आहे. कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये आणि 2 गटात किंवा 2 जाती आणि कोणी धर्मामध्ये कोणीही तेढ निर्माण करू नये. जे कोणी करतील त्याच्यावर पोलीस प्रशासन हे योग्य ती कारवाई करत आहे. हिंगोली पोलिसांचं काय आव्हान असेल सर्व जनतेला? हिंगोली पोलीस तर्फे मी API निर्दुळे मी सर्वांना असं आवाहन करतो की कोणत्याही सोशल मीडियावर येणारी कोणतीही पोस्ट असो किंवा फोटो असो, कोणतेही जे असेल त्याची खात्री केल्याशिवाय कोणीही त्याला फॉरवर्ड करू नये. आणि एखाद्या चुकीमुळं 2 समाजात 2 जातीत किंवा 2 धर्मामध्ये असं जे काही तेढ निर्माण व्हायचं काम आहे ते कोणी करू नये. आणि शांततेत जे काही कोणाची काही तक्रार असेल ते पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी द्यावी की जेणेकरून त्याच्यावर योग्य ती कारवाई पोलिसांना करता येईल. जेणेकरून असे काही कोणी परस्पर कोणी तिथं जाणार नाही. जे काही काय असेल त्यांनी पहिलं पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी. आम्ही जे काही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल ते आम्ही करू. सोशल मीडियावर चुकीची पोस्ट करणाऱ्यावरती कुठल्या कलमांतर्गत कारवाई होणार आणि कसे तुमची त्या सोशल मीडियावरती करडी नजर आहे हिंगोली पोलिसांची? सोशल मीडियावर आपल्याकडे सायबर पोलीस स्टेशन हे हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आहे आणि पोलीस स्टेशन कुरुंदा येथे पण सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी ट्रेन स्टाफ हे नियुक्त करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं कोणतीही अशी आक्षेपार्ह जर पोस्ट किंवा हे जर कोणी व्हायरल करत असाल त्याची माहिती हे काढून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. सोशल मीडियावरती कुणीही आक्षेपार्ह पोस्ट करू नये. सायबर सेलचे जे आहे ते करडी नजर असल्याचं श्री निर्दुळे यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कुरुंदा वसमत, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.